चला या व्हिडिओचे ॲनिमेशन क्लिअर पाहू. तर जेव्हा रिफ्लेक्टेड रे ट्रॅव्हर्स होतात आणि ट्रान्समिटेड रे बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल होतात, तर असं का होतं? रिफ्लेक्शन वेळेस रिफ्लेक्शन होतं, पण ट्रान्समिटेड जेव्हा होतात तेव्हा रेज बेंड्स टुवर्ड्स होतात. तर असं का होतं हे आपण पाहूया. ऑपिक्यू ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द लाईट. म्हणजे एक्झाम्पल फॉर अ मिरर व जे रेज जातात ते रिफ्लेक्टेड होतात. तर मिरर हा ऑपिक्यू ऑब्जेक्ट आहे, आणि जेव्हा ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट ट्रान्समिट्स मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट. ट्रान्समिट म्हणजे ट्रान्समिशन. एक्झाम्पल ग्लास. ओके, सो द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, बेंडिंग ऑफ लाईट वेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम. तर एखादी जी रे आहे ती बेंडिंग ऑफ लाईट वेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम. तर ही जी रे आहे, सपोज अ रे is refracted in a glass slab is obliquely slant. Okay, neither parallel nor perpendicular. परपेंडिक्युलर असेल तर ती जेथून आली ती तिकडे जाईल, आणि पॅरलेल असेल तर नॉट शुड बी. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन काहीच होणार नाही. तर जेव्हा एक मीडियम इयर आहे आणि दुसरी मीडियम ग्लास आहे, बरोबर, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इथं होत आहे. ग्लास स्लॅब म्हणजे ग्लासचा एक तुकडा. तर इयर काय आहे, ग्लास काय आहे? तर इयर ही इन्सिडंट मीडियम आहे आणि ग्लास ही रिफ्रॅक्टिव्ह मीडियम आहे. इयर ही इन्सिडंट मीडियम आहे आणि ग्लास ही रिफ्रॅक्टिव्ह मीडियम आहे. आणि ग्लास स्लॅब जिथं आहे, आणि म्हणजे ऑब्झर्वर मीडियम आहे ती इयर असे. म्हणजे ग्लास स्लॅबच्या ॲडजस्टंटली इयर ही एक वेगळी मीडियम आहे असं आपण समजू शकतो. आणि त्याचे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम अ सरफेस इज अ नॉर्मल नेहमी परपेंडिक्युलर असतं सरफेसची. ओके, अँगल ऑफ इन्सिडन्स आय, नॉर्मल आणि इन्सिडंट मीडियम मधला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. अँगल मेड बाय इन्सिडंट रे विथ द नॉर्मल. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा पण नॉर्मल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा मधला असतो. तर रिफ्रॅक्शन आय, angle I and angle R change in direction of light. Slant incident ray. If incident ray perpendicular, will refraction occur? No, not occur. Bending of light when light travels from one medium to another. Change in direction of light. Change in speed of light. तर याने स्पीडवर फरक पडतो. हा तुम्हाला स्नेल्स लॉ आहे जो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत. ते स्नेल्स लॉ, what is Snell's law and what is application of Snell's law. Speed of light in vacuum is equal to 3 into 10 to the power 8 meter per second. ला स्पीड ऑफ लाईट म्हणतात. स्पीड, ग्लास स्लॅब, स्पीड, याच्यावर स्पीड व काही इफेक्ट पडतो का? तर जनरली यावर्षी आपल्याला हे शिकायचं नाही, पण मोस्ट डेमो म्हणून मी तुम्हाला शिकवत आहे. जेव्हा परपेंडिक्युलर असते तेव्हा स्पीड चेंजेस. बघा इथं जे परपेंडिक्युलर बट डज नॉट बेंड होत नाही. नॉर्मल आणि इन्सिडंट रेचे डायरेक्शन एक असल्यावर बेंड होत नाही. ट्रॅव्हर्स ॲज इट इज म्हणजे डायरेक्शन चेंज होत नाही. रिफ्रॅक्शन नॉट ऑकर ॲट 90 डिग्री. इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे, it is normal. Ear to glass bend towards normal. Then glass slab to ear bends away from normal. Optically rear to optically denser. Rear medium to denser medium, ear to glass bend towards normal. म्हणजे rear to denser medium असेल तर bend towards to normal, and denser to rear medium असेल तर bend away from the normal. Glass to ear.
ऑप्टिकल मीडियम थ्रू विच लाईट कॅन प्रोपोगेट. तर रिअर म्हणजे खूप कमी. इयर. डेन्सर म्हणजे डेन्स मीडियम ग्लास. आपण म्हणतो ना डेन्स जस्ट लाईक अ ग्लास. If refractive medium optically real, the speed of light increases. If refractive medium optically denser, then speed of light decreases. ओके. तर आता आपण याच्यावर दोन एक्झाम्पल बनवू. फर्स्ट वन इज मिराज. आपण मिराज हे आपण म्हणतो वाळवंटी प्रदेशात आपल्याला मिराज दिसतं. मिराज म्हणजे असंच ते आपण बघायचं आपल्या इथे दिसत आहे. असं का होतं? तर हे जे रेड ऑरेंज जे आहेत ते एक मीडियम डेन्स करतात. जेवढी जास्त हीट तयार होते तेवढे मीडियम मध्ये डिफरन्स तयार होतो. तर जो फ्री आहे रिअल आपण ऑब्जेक्ट ओ असं म्हणू. आणि जो आपल्याला दिसणार आहे त्याला आपण आय म्हणू. म्हणजे त्याची रिफ्लेक्टेड रे किंवा रिफ्रॅक्शन तयार झालेली ती त्याला आय म्हणू. ओके. तर जे ऑब्जेक्ट ओ असतो ते हळूहळू जेव्हा त्या मीडियम म्हणून पास केलं तर तेव्हा त्यांचा जो अँगल आहे तो बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल होतं. त्याच्यामुळं हळूहळू ते आपल्याला तसं जाणवतं की ती जी ऑब्जेक्ट आहे ती खरं तर तिथे नाही आहे. तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, ते दिसत नाही. दिस इज ओनली टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सी क्रिटिकल अँगल इज लेस दॅन आय. देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर्स. आणि त्याच्यामुळं आपल्याला मिराज प्रोडक्ट. इट इज अ बेसिक हीट मेजरमेंट. हा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याचे जे उत्तर आहे ते तुम्ही अगदी बेसिक पद्धतीने देऊ शकता. विथ द फिनॉमिना ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आय इज ग्रेटर दॅन सी. खूप सोपं आहे. तर जेव्हा आता बघा इथे फोटो आहे, तर कार आहे. ही जी कार आहे तिचं आपल्याला टोटल इंटरनल. आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. जे खरे स्टार्स असतात त्यांची आपल्याला पोझिशन दिसत नाही, तर त्यांची व्हर्च्युअल पोझिशन दिसते. असं का होतं ते बघू. जेव्हा इयर्स ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इट इज अ नेक्स्ट मीडियम अँड द स्काय देअर इज अनादर मीडियम. तर जेव्हा हे जे पास करतात तेव्हा ते आपल्याला एका पॉईंटवर व्हर्च्युअल करताना दिसतात. तर हे जे होतं ते होतं ओनली बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर आपण आजपर्यंत जे स्कायमध्ये बघितले जे स्टार आहेत ते खरं व्हर्च्युअल स्टार आहे. त्यांची पोझिशन त्याच्या नियरली असणार आहे, बट ती आपल्याला दिसत नाही. दॅट इज नॉट लोकेटेड टू अवर आईज. ओके. तर हे एक एक्झाम्पल आहे. जस्ट रिफ्रॅक्शन ऑकर्स. द रेज आर ट्रॅव्हल्स टू इन ॲटमॉस्फिअर. आणि ॲटमॉस्फिअरचे जे पट्टे आहेत त्याच्यातून अशीच ती ट्रॅव्हल्स होत येते. हे जी डायग्राम आहे त्याचं तुमच्या पुस्तकामध्ये पण चित्र दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा खूप सोपा धडा आहे, तर तुम्ही अगदी डीप स्टडी करू शकता. रेज बेंड्स होताना दिसत असतील. खालीवर बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल, अवे फ्रॉम द नॉर्मल, मीडियम रिस्पेक्टिव्ह. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्नेल्स लॉ शिकू. तर हे जे दिसत आहे ते तुम्हाला जे रेज दिसतात ते व्हर्च्युअल आहे. गॉट इट. हे जे रेज आहेत 1 2 3 4 5 इट इज अ व्हर्च्युअल. ते आपल्या डोळ्यांना दिसणारं ते व्हर्च्युअल आहे. It is virtual. It's not a real position. It's a virtual position because of refraction of light.
ओके गॉट इट. तर गुड बाय.